ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लहानपणी टी व्ही पाहण्याचा छंद होता आणि साधारण 1985 ते 88 ह्या काळामध्ये टी व्हीवर दूरदर्शनवर प्रसिद्ध मालिका म्हणजे विक्रम आणि वेताळ। राजा विक्रमादित्य आणि त्याच्याबरोबर असलेला भूताच्या गणवेशामध्ये असलेला तो वेताळ आणि मग त्या भूताच्या मनोरंजक अशा कथा ऐकण्यामध्ये फार मज्जा वाटायची। तसं पाहता भूताची भीती आजही आहे, परंतु ह्या भूताच्या गोष्टी पाहण्यामध्ये कधी भीती वाटली नाही। 31 ऑक्टोबर दरवर्षी पाश्चात्य देशामध्ये हॅलोवीन डे म्हणून साजरा करतात आणि हॅलोवीन डे म्हणजे काय तर त्या दिवशी लोक भूताचा गणवेश परिधान करतात, भूतासारखे ते वागतात आणि माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्यांना भूतासारखं वागण्यामध्ये धन्यता वाटते। एखाद्या लहान मुलाला ऐकत नसेल आणि एखाद्या ठिकाणी जायचं असेल आणि आपल्याला पाठवायचं नसेल तर आपण त्याला भीती कशी दाखवतो, तेथे जाऊ नको, तेथे भूत आहे। ह्या भूताच्या भीतीने आपण मज्जाव करत असतो। प्रिय बंधू बहिणींनो, ह्या जगामध्ये अनेक लोक देवावर विश्वास ठेवतात। भरपूर लोकांचा विश्वास देवावर आहे आणि देवाने आपल्याला निर्माण केलेला आहे, परंतु ह्या जगामध्ये असे काही लोक आहेत की ते आजही भूताटकीवर, सैतानावर, अशा गोष्टीवर विश्वास ठेवतात। अमेरिकेमध्ये इप्सोस ह्या सर्वेनुसार 2019 मध्ये झाला आणि ह्या सर्वेमध्ये असं निदर्शनास आलं की अमेरिकेत जेथे प्रगत देश आहे, विज्ञानाने कमाल केलेली आहे, अशा देशामध्ये 46% लोक भूतावर विश्वास ठेवतात, सैतानावर विश्वास ठेवतात। आपण पाहतो हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत अनेक भूताटकी आणि सैतानावर पिक्चर किंवा चित्रपट तयार केले जातात। माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, ठिकठिकाणी आपण बाबा, मंत्रिक आणि तंत्रिक ह्यांच्या जाहिराती पाहतो आणि हे लोक काय करतात तर तुम्हाला एखाद्या माणसाला भूत लावायचं असेल किंवा एखाद्या माणसाला करणी कौटल करायचं असेल तर हे बाबा लोक तुम्हाला मदत करतील आणि त्याच्या बदल्यात भरपूर असा पैसा घेत असतात। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भूताने पछाडलेले आहात तर आपण ह्या लोकांकडे गेल्यानंतर ते आपलं भूत उतरून देतात। नक्की काय होतं माहीत नाही, परंतु हा धंदा सध्या तरी सर्रास चालू आहे। प्रिय बंधू बहिणींनो, प्रश्न मनामध्ये एक येतो की हे जग देवाने निर्माण केलेले आहे, हे मानवजात देवाने निर्माण केलेली आहे, मग हे भूत कुठून आलेलं आहे, हे सैतानाचं अस्तित्व कुठून आलेलं आहे। तर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो देवाने मानवाची निर्मिती केली आणि मानवाला सगळं स्वातंत्र्य दिलेलं होतं, परंतु त्याला स्वतंत्र इच्छाशक्ती दिलेली होती। आणि पुढे आपण पाहतो की कुठेतरी सैतान येतो, ह्या मानवाला मोहाला बळी पाडतो, त्याला भुरळ घालतो आणि ह्या सैतानामुळे प्रभू परमेश्वराची जी आज्ञा जी होती, आज्ञाभंग हा मनुष्य करतो आणि आपल्या जीवनामध्ये दुःख, कष्ट आणतो। फक्त माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, सैतानामुळे तर परमेश्वरामुळे आपलं तारण होतं, परमेश्वरामुळे आपल्या जीवनात सगळ्या सकारात्मक गोष्टी होतात। तर सैतान आणि भूत हे आपला नाश करत असतात, आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी आणत असतात। असं असून माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आता रविवारच्या शुभवर्तमानामध्ये मार्क शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 25 पासून प्रभू येशू आपल्या प्रेषितीय कार्यामध्ये अनेक चिन्ह चमत्कार करतो आणि विशेष करून भूतबाधा झालेल्या लोकांना बरं करतो। प्रभू येशू हा देवाचा पुत्र आहे, परमेश्वर आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये अफाट विराट अशी शक्ती आहे। तो आपल्या सामर्थ्याने भूताला नाहीसं करू शकतो। माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, आपल्या शब्दाने आणि कृतीने अनेकांच्या अंगातून त्याने भूत काढलेली आहेत आणि मार्क शुभवर्तमान अध्याय 3 ओवी 25 पासून आपण ऐकतो की पाहणारे प्रभू येशूला सांगतात की तू देखील भूताचा अधिपती जो बेल्झेबूल आहे त्याच्या साहाय्याने भूत काढतो। कारण माझ्या प्रिय बंधू बहिणींनो, त्या वेळेला असे तंत्रिक मंत्रिक लोक होती, परंतु प्रभू येशू माझ्या प्रिय बंधू बहिणींनो चक्क त्यांना प्रश्न करतो आणि सांगतो की भूताच्या साहाय्याने भूत काढले जात नाही, परमेश्वराच्या साहाय्याने, परमेश्वराच्या कृपेने, परमेश्वराच्या मदतीनेच ही सगळी नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या काढल्या जातात।
त्यासाठी आपण त्या प्रभूला सामोरे गेलं पाहिजे, आपण त्याला समर्पण केलं पाहिजे, आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग प्रभूला जेव्हा आपण शरण जातो तेव्हा तो आपल्या जीवनावर ताबा घेतो आणि आपल्या जीवनातील असलेलं सगळं भूत आणि सैतानी गोष्टी तो नाहीसा करतो. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पुन्हा एकदा ह्या जगामध्ये आपण पाहत आहोत की अनेक ठिकाणी लोक अजून भूतभुताटकीवर विश्वास ठेवतात, सैतानावर विश्वास ठेवतात, सैतानी विचाराने चालतात, सैतानी कृती करतात. आणि अशा वेळेला आपणा सर्वांना पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्पर्शाची गरज आहे आणि त्यासाठी आपण प्रार्थना करूया. आमेन.